आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाला आता महायुती प्रत्युत्तर देणार आहे। चोर मचाए शोरचा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप, शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार असल्याचं कळतंय। भाजप युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली महायुतीचा आदित्य ठाकरेंचा मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चा विरोधात प्रत्युत्तर मोर्चा शनिवारी 4 वाजता महायुतीच्या वतीने नरिमन पॉइंट इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि ठाकरेंविरोधात महायुती रस्त्यावर उतरणार आहे। तर महायुती रस्त्यावर उतरत शक्ती प्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे आणि शनिवारी नरिमन पॉइंटवर हा प्रत्युत्तर मोर्चा काढण्यात येणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, ठाकरेंविरोधात आता महायुती रस्त्यावर उतरणार असल्याचं कळतंय, प्रत्युत्तर मोर्चा काढण्यात येणार आहे, काय अपडेट? मुंबई महानगरपालिकेमध्ये एसआयटी गठीत केल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून मुंबई महानगरपालिकेवरती आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात येणार असं म्हटल्यानंतर सरकारने देखील या मोर्चाला परवानगी नाकारली होती। मात्र उद्धव ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम होता। मात्र या संदर्भात महायुतीकडून आता मोर्चाचं नियोजन केलं जात आहे। आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी भाजपा युवा मोर्चा हा मोर्चा काढणार आहे। या मोर्चामध्ये भाजपा, शिवसेना, आरपीआय या तिघांचाही समावेश असणार आहे। शनिवारी दुपारी 4 वाजता भाजपा पक्ष कार्यालयापासून या मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चा हा काढला जाणार आहे। जे 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये होते, ज्यांनी हजारो कोटींचा घोटाळा केला, त्या संदर्भातला हा मोर्चा आहे। त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर आपल्याला भाजपच्या युवा मोर्चाकडून देत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे उद्या मुंबईमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध भाजपा युवा मोर्चा हे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुळात आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाला राज्य सरकारने परवानगी नाकारली होती, तरीही ते मोर्चा काढण्यावर ठाम होते। त्यामुळे त्यांचा मोर्चा हा निघणार आहे आणि त्याच मोर्चाला प्रत्युत्तर आपल्याला भाजपा युवा मोर्चाकडून दिले जाणार आहे, ज्यांनी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता काबीज केली होती। अशा व्यक्तींकडून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला। त्या संदर्भात एसआयटी टीम गठीत केल्यानंतर यांना नेमकी का मिरची जमली असं देखील भाजप नेत्यांकडून आरोप होत आहे। ठीक आहे तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव आपलाच असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केलाय। शिंदेंना मुख्यमंत्री पद देण्यास आपणच मोदी शहांना सांगितल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सरकार स्थिर राहण्यासाठी आणि शिंदे समर्थकांचा भाजपवरील विश्वास कायम राहण्यासाठी शिंदेंनाच मुख्यमंत्री करणं योग्य होतं असंही फडणवीसांनी मोदी शहांना सांगितलं। स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यास सांगितलं होतं आणि त्याला त्यांनी होकार मिळाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। पण ऐनवेळी अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समावेशाचे आदेश दिल्याचं फडणवीसांनी मुलाखतीत म्हटलेलं आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीतल्या एक प्रश्नाला उत्तर देताना नेमकं काय म्हटलंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा माझाच प्रस्ताव होता। शिंदेंना मुख्यमंत्री केलं तरच सरकार स्थिर राहील असं मी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना सांगितलं। शिवाय शिंदेंच्या समर्थकांचा भाजपवर विश्वास राहील। शेवटी त्यांनी मला योग्य निर्णय घ्यायला सांगितला। मी स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष पद मागितलं किंवा केंद्रीय कार्यकारिणीमध्ये घ्यायला सांगितलं। त्यांनी त्याला होकारही दिला आणि मी तेव्हा आनंदी होतो। त्यावेळी अमित शहांनी फोन करून मला मंत्रिमंडळ समावेशाचे आदेश दिले। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने 1 वर्ष पूर्ण केलंय आणि याच पार्श्वभूमीवर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने दिल्लीचा दौरा करत अमित शहांची भेट घेतल्यामुळे रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना आता उधाण आलंय। तर दुसरीकडे केंद्रातही मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येते। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपकडून मित्रपक्षातील काहींना संधी मिळू शकते। तर आपण पाहतोय राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि शिवसेनेमध्ये फूट पडून 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकत्र आले। नाट्यमय घडामोडी होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं युती सरकार सत्तेवर आलं। अनेक चढ उतारांचा सामना करत या सरकारला 1 वर्ष पूर्ण होतंय आणि या निमित्तानं
ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। टेंभी नाका इथल्या आनंद मठ इथे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आणि नेते उपस्थित असतील। तर राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं ठाण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। टेंभी नाका इथल्या आनंद मठ इथे खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री आणि नेते उपस्थित असतील। राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यानं मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आलाय। राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाआधी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडलाय। त्यामुळे सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या आमदारांना मंत्रिपदाचं गिफ्ट देणार का याचीच प्रत्येकाला उत्सुकता असणार आहे। राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली असतानाच केंद्रातही मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा आता सुरू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील आठवड्यामध्ये मंत्री परिषदेची बैठक बोलावल्यामुळे या चर्चेला उधाण आलंय। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारा मंत्रिमंडळाचा हा अखेरचा फेरविस्तार ठरू शकतो। तर निवडणुका असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान तसंच कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाऊ शकतं। या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर भाजपमध्ये केंद्रीय स्तरावर संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। पुढची बातमी पाहूयात। ईडीनं आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना कोरोना जम्बो केंद्र कथित गैरव्यवहार प्रकरणी समन्स बजावलेले आहेत। आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलेला आहे। कोरोना जम्बो केंद्र कथित घोटाळा झाला आणि त्यावेळी जयस्वाल महापालिकेमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदावर होते। त्यामुळे जयस्वाल यांना ईडीच्या बेलाड इस्टेट कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलेला आहे। पुढची बातमी पाहणार आहोत। उशिरा दाखल झालेल्या पावसानं आता मात्र अनेक राज्यात जोरदार हजेरी लावली आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। यासोबतच मुंबईसह 7 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यामध्ये पुढील 3 दिवस अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, राज्यामध्ये पावसानं पुनरागमन केलंय आणि आता जोरदार पाऊस बरसू लागलेला आहे। तुम्ही सध्या कुठे आहात? काय पावसाची स्थिती? प्राजक्ता, सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये पावसाची रिपरिप जी आहे ही सुरू होती, मात्र आता पावसानं काहीसा जोर धरलेला आहे। मी दादर परिसरामध्ये आत्ता आहे। दादर, माहीम, भायखळा परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाला आता जोरदार सुरुवात जी आहे ही झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कालपासूनचं जर आपण वातावरण पाहायला गेलं तर मुंबईत पावसाची रिपरिप जी आहे ही सुरू होती, मात्र आज सकाळपासून मुंबईत पावसाबरोबर वारा सुद्धा जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे काल अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना सुद्धा घडल्या होत्या। आज मुंबई शहराला येलो अलर्ट जो आहे हा जारी करण्यात आलेला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुद्धा सुरुवात जी आहे ही आता सकाळपासून सुरू झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर जाणं पसंत करावं। त्यासोबत मुंबईतील सर्व समुद्र किनारे जे आहेत हे मुंबई पोलिसांकडून खाली करण्यात आलेले आहेत, कारण का आज समुद्राला मोठी भरती असल्या कारणामुळे लोकांना जे आहे हे समुद्रावरती जायला देण्यात येत नाहीये। मात्र हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की मुंबई शहरामध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जी आहे ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई या शहरामध्ये सुद्धा आता पावसानं जो आहे हा जोर धरलेला आहे। विशाल, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडतोय। अंधेरीमध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या मिलन सबवेमध्ये देखील पाणी साचलंय। मिलन सबवेमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे। तर मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी पश्चिमेची वाहतूक SV रोडवरून वळवलेली आहे।
आणि पूर्वेकडील वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर मुंबईमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अंधेरीमध्ये आता जोरदार पाऊस कोसळतोय. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या मिलन सबवेमध्ये देखील पाणी साचलंय आणि मिलन सबवेमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक तिकडची बंद करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई वाहतूक पोलिसांनी अंधेरी पश्चिमेची वाहतूक ही SV रोडवरून वळवलेली आहे आणि पूर्वेकडील वाहनांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. खरं तर ही कामाची वेळ आहे. अनेक कर्मचारी कामासाठी आता घराबाहेर निघतायत. मात्र ही बातमी पाहूनच जा, कारण अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या मिलन सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे आणि मिलन सबवेमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक तिकडची बंद करण्यात आली आहे. तिकडे शहापूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. धरण क्षेत्रातही पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. शहापूरमध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर धरण क्षेत्रामध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये एकंदरीतच वाढ झालेली पाहायला मिळते. तिकडे पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. विक्रमगड तालुक्यात सलग 5व्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी पेरणी केलेली भात शेतं तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या भात पेरण्या खोळंबल्या असून पावसानं हजेरी लावताच शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पेरण्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर रस्ता खचलाय. नाणीज जवळ रात्रीच्या सुमारास हा रस्ता खचला असल्याचं कळतंय, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झालाय. मिऱ्या ते नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू असल्यानं वाहतूक धीम्या गतीनं होते आणि अशातच आता रस्त्या खचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी ठेकेदाराकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात येते. 8 तासांहून अधिक काळ कोल्हापूरकडे आणि रत्नागिरीकडे येणारी वाहतूक ठप्प आहे. तर रस्ता खचल्यामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुसळधार पावसाचा लोकल सेवेला फटका बसलेला पाहायला मिळतोय. मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिरानं सध्या सुरू आहे. CSMT कडे जाणाऱ्या वाहतुकीला हा फटका बसलाय. हार्बरवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावते, तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक देखील 10 मिनिटं उशिरानं धावते. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. खरं तर कामाची वेळ आहे. अनेक कर्मचारी मुंबईच्या दिशेनं लोकलनं प्रवास करतात, मात्र मुसळधार पावसाचा हा फटका लोकल सेवेला आता बसलेला पाहायला मिळतोय. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. पर्यटकांना साथ घालतोय तो सावडावचा धबधबा. कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा प्रवाहित झालाय आणि अशात पर्यटकांची पावलं सावडाव धबधबा परिसरात वळू लागलेली आहे. 25 ते 30 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना साथ घालतोय. वर्ष पर्यटनासाठी कोकणाकडे आकर्षिले जातात ते पावसाळ्यातील धबधबे आणि या पावसाळ्यातील धबधबे आता प्रवाहित झालेले दिसत आहेत. 2 दिवस जो पावसाचा प्रवाह होता तो वाढलेला होता आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो सावडावचा धबधबा आहे हा धबधबा प्रवाहित झालेला आहे. एकंदरीत हा धबधब्याची ओळख म्हणजे सुरक्षित धबधबा, अतिशय सुरक्षित धबधबा ही या धबधब्याची ओळख असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्षा पर्यटनासाठी जी प्रसिद्धी असते ती मिळते. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत या ठिकाणी आलेले, त्यांच्यासोबत आपण बोलूया. काय सांगाल, कुठून आलात आणि कसं वाटतंय? कणकवलीवरून आलोय. इथे दरवर्षी आम्ही येतो. खूप छान आहे आणि सुंदर आहे. लेडीजला सुरक्षित आहे. कपडे वगैरे चेंज करण्यासाठी पण सुविधा आहे आणि खूप छान वाटतंय. बाकी काय निश्चितपणे आता उन्हाळ्याचा कडाका संपल्यानंतर आता एक थंड गारवा या कोकणात मिळतोय. कसं सांगाल, काय पाहताय? छान वाटतं, एकदम सुंदर. गरमी गेली आहे. गरमी गेली आहे, धबधब्याचं वातावरण झालं आहे. धबधबा खरंच एकदम जोरदार वाहतो आहे, त्यामुळे आनंद घेण्यासारखा आहे. निश्चितच कोकणाचं एक आपसुकच आकर्षण असतं ते म्हणजे वर्षा पर्यटन आणि या वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आता कोकणात लोक यायला दाखल होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.
लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसली आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्ते, भुशी धरणाकडे जाणारा रस्ता या ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलाय. पावसाळ्यामध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक लोणावळ्यामध्ये येत असतात आणि अशात रस्त्यावरील अतिक्रमण तसंच परिसरातील अरुंद रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. दरम्यान लोणावळ्यामध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी वलवण, खंडाळा तसंच नौसेना बाग या ठिकाणी चेकिंग पॉइंटही लावण्यात आलेले आहेत. मैं सर्व दुकानदारों को ये सूचना देता हूं कि कृपया करके आपके जो फ्लेक्स बोर्ड्स, बैनर्स और दुकान के सामान है वो अपने दुकान के अंदर लगाइए और रोड पे मत लगाइए, जिसके वजह से ट्रैफिक इफेक्ट हो रही है. अगर ये कंटिन्यू होता है तो फिर हम लोग महाराष्ट्र पुलिस एक्ट के कलम 102 के अंडर आपके ऊपर कार्रवाई करने वाले हैं. रत्नागिरीतील मजगाव ते करबुडे, फणसवळे गावांना जोडणाऱ्या शीळ नदीवरील पूल हा ब्रिटिशकालीन पूल असून सध्या धोकादायक बनलाय. या पुलाच्या खालील बाजूकडील स्लॅब कोसळलेला आहे आणि या बातमीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. मात्र पुढची बातमी पाहूयात. जूनच्या अखेरीस राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावलेली असली तरी राज्यातील पाण्याचं दशावतार मात्र असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावात पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना चक्क सुट्टी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळेतील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना पाणी नसल्यामुळे सुट्टी दिल्याचा आरोप एल्गार संघटनेनं केलाय. तर आदिवासी विभागानं मात्र हे आरोप फेटाळत आश्रमशाळेला टँकरनं पाणी पुरवठा होत असल्याचा दावा केलाय. पाणी नाही म्हणून त्र्यंबकेश्वरच्या देवगावमधला हा प्रकार आपण पाहतोय. एल्गार संघटनेनं आदिवासी विभागावर सध्या आरोप केलेला आहे. मात्र आदिवासी विभागाकडून हे आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. पाण्याची व्यवस्था करण्याऐवजी शाळेला सुट्टी देणं हे निंदनीय आहे, निषेधार्ह आहे. या उद्याच्या उद्या हे वर्ग सर्व सुरू झाले पाहिजे अशी मागणी मी एल्गार कर्मचारी संघटनेच्या वतीने अप्पर आयुक्त आणि आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी नसताना, शासनाचं परिपत्रक नसताना कोणाच्या परवानगीने हे गेले 10 दिवस इयत्ता 1ली ते 9वीचे वर्ग बंद केले आणि सर्व शेकडो मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.